तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज व्लॉगचं गावाकडचा दुसरा दिवस, व्लॉगचं नाही, व्लॉगचा तर तिसरा चौथा दिवस. तर आज आहे गावाकडचा दुसरा दिवस. कालच आलो आहे मी गावाकडे. काल गावाकडे यायला जेव्हा उशीर झाला होता, त्यामुळे व्लॉग मी लवकर म्हणजे नंतर काही शूट केला नाही. राजूरमध्ये आल्यावर 7 वाजले होते यायला, त्यामुळं व्लॉग नंतर काही शूट नाही केला. आणि नंतर मग घरी जेवून गेलो. गावाकडे पाऊस चालू 15 दिवसापासून गावाकडे चांगलाच पाऊस चालू आहे. हे आमची विहीर आहे. विहीर बघू शकता किती भरलेली. मागं वरून वाहते डायरेक्ट पाणी विहिरीचं. पूर्ण वावरात पाणी झालेलं आहे. पूर्ण सोयाबीन पाण्याखाली समोर खाली पण सोयाबीनमध्ये पाणी आहे. तर वातावरण तर असं झालेलं आहे आजचं गावाकडचं काहीतरी. अजून पण आभाळ आहे. पावसानं काय नाही आता उघडतो कसं करतोय. तर नुसतं सगळं ओलं झालेलं आहे. आज आहे 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 17 सप्टेंबर, 17 सप्टेंबरच आज. समोर आमचं घर आहे, ते तर नाही दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि हे सीताफळ लागलेले असे काहीतरी झाडं झालेली आता. पिकू पण राहिले, पिकायला पण लागले. आता दिवाळी जवळ आली ना, दिवाळीचा सीझन. आणि मला पण पिकलेलं सीताफळ सापडलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. पिकलेलं पूर्ण. ये देखो, वाव, नसीब का फल मीठा होता है. क्या नसीब का नहीं, मेहनत का फल, सॉरी. और ये हमारे मेहनत का फल है क्या. वाव, मस्तच. तर अशी काही मजा आहे अजून एक दिवस. म्हणजे नुसते सीताफळ खायचे नुसते. या सीताफळ खायला. मी तर केव्हाचं बघत होतो सीताफळ सापडन. पण शेवटी आता ब्लॉग सुरू केल्यावरती सापडले. म्हणजे बघू शकता की त्याच्या नशिबात होते की तुम्हाला दाखव ना की मला सीताफळ भेटलं. हे बघू शकता, हे पण पूर्ण पिकाला आलेलं आहे. तर असं काही सीन आहे आज गावाकडं. वातावरण पण पावसाचं झालेलं आहे. पाऊस 100% पाऊस येणार आहे आज. आणि मी शूटिंग कशी करू मला तेच समजना. सीताफळ सापडलेलं आहे मस्त. तर मी खाऊन बघतो. याच्यामध्ये सोयाबीन लावलेली आतमध्ये, चांगलं गर्दी आहे. आतमध्ये असे दिसत आहे ना सीताफळ, पूर्ण असं भरलेलं गच्च. परत एक सापडलं मला पिकलेलं. तर थांबा मी तुम्हाला कॅमेरा उलटा करून दाखवतो. हे बघा, हे खराब झालेलं आहे, पण हे वरचं चांगलं आहे पलीकडचं. आणि हे पण पिकायला आलेलं आहे. मला तर वाटतं मी पहिले खाऊन घेतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला. तर 2 सापडले मला. पिकलेलं नाही पण पिकतील. बघू शकता पिकाला झालेले.
आणि इथं पण पिकलेलेच म्हणता येईल त्याला, कारण की त्याला मोठ्या मोठ्या भेगा पडलेले. आता मोबाईल कसा पकडून ह्याला कसं पकडू तेच कळण. झाडावर ठेवतो, मोबाईल सरळ करून घेतो. तर खाली पडलंय अरे, तर हे असे काही सीन आहे. आणि दिसतंय का इथं? हां हे बघा, इथं पण पहिल्यासारखंच हे दिसतंय. इथं पण पहिल्यासारखंच एक सगळं पिकलेलं आहे. वरचं तर त्यापेक्षा भारी पिकलेलं आहे. 1 मिनटं तुम्हाला मोबाईल उलटा करून दाखवतो मी. मोबाईल कसं पकडायचं, एक तर काहीतरी स्टँड नाही घेतलं आहे मी त्याला पकडायला व्लॉग शूट करण्यासाठी. तेवढं मला पहिले करावं लागतं, नाही तर असं अर्धवटच शूट करावं लागू राहिलं. अरे बघा, हे वरचं पिकलेलं आहे आणि खालचं पहिल्यासारखंच पूर्ण फाटलेलं आहे. असं काहीतरी सीन आहे. आणि हे 2 मी तोडून आणले, म्हणजे जे की सकाळी पिकतील, नाही तर दिवसभरात. इथं बघू शकता किती लागलेले. म्हणजे एकंदरीत सांगायचं असं की म्हणजे मजा आहे आज माझी गावाकडं, कारण की खायला मी एकटाच आहे. मेन म्हणजे इथं पण तसंच झालेलं आहे. हे पण म्हणजे असे लागल तेवढे पिकलेले आहेत, त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे ना. सोबत पण घेऊन जाईल जाताना. इथं पाण्याचं बेंड आहे, जे की कपाशीला द्यायला काम होईल किंवा मक्काला द्यायला इकडे. असे काहीतरी इथं पण पिकलेलं एक नुसते, म्हणजे एवढी खुशी होती ना मला. काही नशीब आज सगळं तोडून घेऊन जाणार यात. तर चला मी व्लॉगिंग करतो इथं स्टॉप. अजून तर मग बाकी नंतर शूट करेन. बाय बाय.